श्री स्वामी समर्थ. पीठिकापूरपासून सर्वांचे विचित्र प्रयाण. श्रीपादांच्या दरबारात सर्वांना यथेच्छ भोजन मिळे. अन्नपात्रातील उरलेले अन्न कृष्णा नदीत सोडण्यात येई. श्रीपाद प्रभू बापुंडुल्यांना म्हणाले, मी देशकालावर मात करू शकतो. माझ्या गरजेनुसार मी माझ्या मताशी तुमच्या मताची एकवाक्यता करू शकतो. आजोबा, तुम्ही पूर्वी लाबादी महर्षी नंद भास्कराचार्य झालात, तेव्हा मी तुमच्यावर कृपा केली व आता बापण्णावधालू म्हणून आलात व मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आलो. श्रीपाद प्रभू व्यंकटप्पा श्रेष्ठींना म्हणाले, मी पूर्ण प्रज्ञ असून प्रत्येकाच्या कर्मधर्मानुसार फल देतो. माझ्यातून निघालेला लहानसा किरणही पृथ्वी सहन करू शकत नाही. मी माझ्याच मायेत स्वतःला सुरक्षित ठेवतो. मी करू शकत नाही असे कोणतेच कार्य नाही. पीठिकापूरहून इतक्या थोड्या वेळात तुम्हाला इथे आणण्यात मी दत्तप्रभूच आहे हे तुम्हाला कळावे, हाच उद्देश होता. क्षत्रियत्व हा माझा नेहमीचा स्वभाव आहे. शिवाजी राजांचा अवतार धारण करून महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना करायची. आजी म्हणाल्या, तुझा विवाह सोहळा पाहण्याची इच्छा होती. प्रभू म्हणाले, मी कल्की अवतारात शंभल गावात जन्म घेऊन त्यावेळेला पद्मावती नावाच्या अनघा लक्ष्मीबरोबर विवाह करीन. श्री स्वामी समर्थ.